नमस्कार पूर्णू, बरे आहेस का? मी पण बरे आहे. जय सद्गुरू. आपण आज बिर्याणी बनवणार आहे छान पैकी. बघा कशी बनवत, काय काय घेतले तुम्हाला दाखवते बिर्याणीसाठी मी. हे बघा पूर्णू, चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले. हे बघा चिकन मी 4 वेळा धुवून स्वच्छ पाण्यानं घेतले. आता या चिकनमध्ये आपण हळद घालूया अर्धा चमचा. चिकन शिजल्यानंतर वास येऊ नये म्हणून ही लसणाची नालीची पेस्ट घालायची. आता आपण ही अर्धी वाटी दही घालूया. 1 चमचा गरम मसाला घालूया. आता हे बिर्याणी मसाला 1 चमचा घालूया आपण. चला आपण आता हे असं कालवून ठेवूया छानपैकी. एकजीव करून घेऊया ह्याचा आपण. आता एकसारखं मिक्स करून घेऊया मसाले आपण सगळे. हे चिकन आता 10-15 मिनटं मुरत ठेवूया, म्हणजे घातलेले सगळे पदार्थ त्यात मुरतील छान. हे बघा, अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेत बासमती. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत 2-3 वेळा. आता ह्याच्यात आपण पाणी घालायचं, तांदूळ बुडतील एवढं पाणी घालायचं. बघा आपण एवढं पाणी घातले, तांदूळ बुडेल एवढे. आपण 15-20 मिनटं आता ह्याला भिजत ठेवूया, म्हणजे बिर्याणी लवकर शिजते. तांदूळ भिजतोय तर आपण चिकन शिजवून घेऊया. आपण आता पातेल ठेवले चुलीवर, त्याच्यात आपण तेल टाकूया. पातेल तापले आपलं आता. चला आपण आता तेल तापले. 15 मिनटं झालेत आपण मुरत ठेवलेलं हे चिकन. आता आपण तेल आपले टाकले चांगले. आपण याच्यात जरा थोडीशी कोथिंबीर टाकू. आपण हे चिकन आता आपलं टाकलं ह्याच्यात. आपण 5-6 मिनटं याला वाफ देऊया. 5 मिनटं आपलं चिकन शिजले, निम्मं शिजले. हे बघा, बिर्याणी शिजणारच आहे, त्यामुळे आता आपण काढून घेऊया. ह्याच्यात आपण आता तेल टाकूया. हे बघा, आपण आता ह्याच्यात खडा मसाला टाकूया. खडा मसाला आपला भाजलाय. आपण आता ह्याच्यात कांदा टाकूया. कांदा गुलाबी होतो आपण भाजून घेऊया. चला, कांदा आपला चांगला भाजलाय. आपण आता ह्यात टोमॅटोची पेस्ट टाकूया. थोडं लाल तिखट टाकूया चमचाभर आणि चांगलं हलवून घेऊया. ह्याला आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. मसाला आपला भाजलाय. आता आपण भिजत ठेवलेले तांदूळ ह्याच्यात घालूया. चला आपण ह्याला आता चांगला हलवून घेऊया. तांदूळ चांगला परतला का नाही, छान बिर्याणी होती. आपण ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकूया. चला आपण आता हे शिजवलेलं चिकन ह्याच्यात टाकून व्यवस्थित हलवून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे अर्धा किलो तांदूळ आहे, त्याच्या 1.5 पट पाणी ओतायचं. आपण आता घेतले तांदूळ त्याच्या 1.5 पट. कुकरमध्ये घातले का नाही की पाणी जास्त लागत नाही. आता मी पातेले शिजवते, त्यामुळे पाणी जरा जास्त लागते. आपण जरा थोडंसं जास्त घातले पाणी. पण तांदूळ आधीच भिजत घातल्यामुळे भात आपला लगेच शिजणार आहे, त्यामुळे आपण आता झाकून ठेवूया. चिकनला मुरत ठेवलं का नाही तेव्हा मीठ थोडंसं लावलं होतं. आता थोडंसं मागणं टाकूया मीठ. आपण याच्यात मीठ घातले ना, आपण चांगलं आता हलवून घेऊया. बिर्याणीला उकळी आली चांगली. आपण आता ह्याच्यात 2 चमचे तूप घालूया, म्हणजे भात मोकळा मोकळा होतो, छान मोकळा होतो.
बिर्याणीला आता झाकून ठेवूया, 5-10 मिनिटात शिजते बिर्याणीत. चला 10 मिनिटं झालेत, आपली बिर्याणी शिजल्या का बघूया. हो मस्त झाली, शिजली आपली बिर्याणी, कशी मोकळी मोकळी झाली बघा. चला आपण आता काढून घेऊया. झाली ना आपली बिर्याणी छान, बघा बरं मस्त झाली. माझ्या बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या मुलीनं बिर्याणी खायला.